हरितालिकेची कहाणी। एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते। तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले, नाथ, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा। तसेच मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे। पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केले होते आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करायचे असते। हे व्रत तू पूर्वी कसे केलेस ते मी तुला सांगतो, ते ऐक। मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस। 64 वर्षे तर तू फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस। थंडी, ऊन, पाऊस हे सर्व तू सहन केलेस। तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला हिमालयाला फारच दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तेथे नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा सत्कार केला व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी, तोच तिला योग्य असा पती आहे। श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठविले आहे, म्हणून मी येथे आलो आहे। हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले। नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, पण तुला ती रुचली नाही, तू रागावलीस। हे पाहून तुझ्या सखीने तुला रागावण्याचे कारण विचारले। तेव्हा तू सखीला म्हणालीस, महादेवा वाचून दुसऱ्या कोणालाही मी माझा पती म्हणून स्वीकार करणार नाही, हा माझा निश्चयच आहे। असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे ठरवले आहे, तर अशा स्थितीत मी काय करू? हे ऐकल्यावर तुझ्या सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला। नंतर तुला घेऊन ती एका घोर अरण्यामध्ये गेली। तेथे गेल्यावर एक नदी तुझ्या दृष्टीस पडली। नदीच्या काठी एक मोठी गुहा होती। त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात। त्या दिवशी तू कडक उपवास केला होतास। पार्वतीसह माझ्या मातीची मूर्ती स्थापना केलीस। त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस। रात्री जागरण केलेस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। तुझ्या त्या व्रताच्या पुण्याईने त्यावेळी माझे येथील आसन हल्ले। लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे गेलो। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या पुढे प्रकट होऊन तुला हवा असेल तो वर माग असे मी तुला सांगितले। तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, दुसरी माझी काहीच इच्छा नाही। मग मी तथास्तु म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखीसह या व्रताचे पारणे केलेस। याच वेळी हिमालय तुझा शोध करत करत तेथे आला। त्याने तुला घरातून निघून येण्याचे कारण विचारले। तू सुद्धा तुझे मनोगत त्याला सांगितलेस। तुझा दृढ निश्चय जाणून हिमालयाने तुला मला देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन तो घरी गेला। नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले। अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली। या व्रताला हरितालिका व्रत असे म्हणतात। या व्रताचा विधी अशा प्रकारचा आहे, ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते सुशोभित करावे, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे वाळूचे शिवलिंग स्थापन करावे, याची षोडोपचारे पूजा करावी, मनोभावे आणि त्याची प्रार्थना करावी। नंतर ही कहाणी ऐकावी। दिवसभर उपवास करून रात्री जागरण करावे। या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो। 7 जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते। या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात, दारिद्र्य येते आणि पुत्रशोक होतो।
कहाणी झाल्यानंतर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगाचे विसर्जन करून या व्रताची सांगता करावी. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली ही हरितालिकेची कहाणी, 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी, सुफळ व संपूर्ण हो. इति हरितालिका कहाणी समाप्त.